नमस्कार फ्रेंड्स, कुलदेवतेची सेवा, कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आज आपण श्री सत्यअंबा व्रताची माहिती बघणार आहोत। आपल्या कुळाची देवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते। आपल्या कुटुंबावर येणाऱ्या संकटे, अडीअडचणी सगळं दूर करते। आपल्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून कुलदेवतेची उपासना, सेवा करणं आवश्यक असते। कुटुंबात सुख शांती यावी म्हणून मुलांची प्रगती व्हावी, उत्तम आरोग्य लाभावे यासाठी काही महत्त्वाच्या उपासना व्रते करावीत। श्री सत्यअंबा हे व्रत देखील अतिशय फायदेशीर आहे, शीघ्र फळ देणारे देखील मानले जाते। चला तर या सत्यअंबा व्रताची माहिती जाणून घेऊया। सत्यअंबा ही देवीची पूजा असून ती शाक्तपंथीयांमध्ये प्रसिद्ध आहे। ही पूजा बऱ्याच प्रमाणात सत्यनारायण व सत्यविनायक याप्रमाणे त्वरित देवाला प्रसन्न करणारी आहे। या व्रताचा महिमा भागवत आणि भविष्योत्तर पुराणांमध्ये वर्णिलेला आहे। ही पूजा कोणत्याही शुभ दिवशी, मंगळवारी, शुक्रवारी, चैत्रात किंवा अश्विन नवरात्रीत करता येते। या पूजेत महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिदेवींची पूजा केली जाते। या पूजेत देवी जगदंबेची स्तुती केली जाते। या पूजेत गणेश आणि वरुण यांची पूजा करून आणि आपली जी कुलदेवी आहे त्या देवीची यथासांग स्थापना केली जाते। श्री सत्यअंबा व्रताचा विधी अतिशय सोपा आहे। पूजेच्या दिवशी लवकर उठून स्नान वगैरे करावे, देवांची पूजा करावी, चौरंगावर देवीचा फोटो स्थापन करावा, आपल्या कुलदेवीला पंचामृताने अभिषेक वगैरे षोडोपचार पूजा करावी, यथाशक्ती वस्त्र व सौभाग्य अलंकार अर्पण करावेत। त्यानंतर देवीला कुंकुमार्चन करावे, श्री सत्यअंबा व्रताची कथा ऐकावी, नैवेद्य, आरती अशा प्रकारे हे व्रत केले जाते। नैवेद्यासाठी रव्याचे लाडू करावेत किंवा शिरा बनवून त्याचे लाडू केले तरीही चालतात। खीर करावी, बाकी नैवेद्यासाठी तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता। आपल्या हिंदू धर्मात विविध कारणांसाठी वेगवेगळे व्रतवैकल्य शुद्ध मनाने व विधीपूर्वक केल्यास अपेक्षित फळ मिळाल्याशिवाय राहत नाही। सत्यअंबा म्हणजे सत्य हा शब्द ब्रह्मवाचक आहे आणि अंबा म्हणजे आई किंवा माता, देवी जगन्माता आहे, कारण तिच्यापासूनच या अखिल ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे। जे सतत असते तेच सत्य, ईशशक्ती शिवाय काहीच सत्य नाही, अशी ही सत्यअंबा। तिचीच वेगवेगळी रूपे, तीच नवदुर्गा, तीच चामुंडा, लक्ष्मी, तीच रेणुका, तीच सप्तशृंगी, तीच कात्यायनी, तीच मातंगी, सावित्री, तीच भवानी अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ती जगदंबा। श्री सत्यअंबा देवीचे व्रत या प्रकारे केल्यास व्रतकर्त्याचे सर्व मनोरथ निश्चितपणे पूर्ण होऊन त्याची संकटापासून मुक्तता होते व त्या सुख, शांती, समाधान व आनंद यांची निश्चित प्राप्ती होते, असा प्रत्येक व्रतकर्त्याचा अनुभव आहे। सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असणारे हे व्रत कलियुगामध्ये शीघ्र फल देणारे आहे। हे संकट हरण करणारे आहे, दुःख दारिद्र्य दूर करणारे आहे। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे श्री कुलदेवतेची कृपा प्राप्त करून देणारे हे व्रत आहे। जर आपल्याला वाटत असेल की आपल्याकडून देवीची सेवा होत नाहीये, त्यामुळे आपल्या जीवनात अडीअडचणी येत आहेत, तर तुम्ही कमीत कमी वर्षातून एकदा तरी श्री कुलदेवीसाठी हे श्री सत्यअंबा व्रत करावे। श्री तुळजाभवानी मातेचा उदो उदो। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।